एक महत्वाची ब्रेकिंग बातमी पाहणार आहोत। प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या आरोपाची शरद पवार यांच्यावर प्रकाश आंबेडकर यांनी गंभीर आरोप केलेला आहे। 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट आणि दंगलीचा मास्टरमाइंड दाऊद इब्राहिम सरेंडर व्हायला तयार होता। हा प्रस्ताव राम जेठमलानी यांनी शरद पवार यांच्याकडे दिला। पवार यांनी या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केलेला आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे। आपण बघतोय प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केलेला आहे। 1993च्या मुंबई बॉम्बस्फोट आणि दंगलीचा मास्टरमाइंड दाऊद इब्राहिम आत्मसमर्पण करायला तयार होता। हा प्रस्ताव राम जेठमलानी यांनी शरद पवार यांच्याकडे दिला होता। पवार यांनी या प्रस्तावाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केलाय। अधिक माहिती घेऊयात, उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। उदय, संदीप, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भात घटस्फोट केलेला आहे। त्यांनी अतिशय गंभीर असे आरोप केलेले आहेत। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याने 12 मार्च 1993ला मुंबईमध्ये जे 12 वेगवेगळे बॉम्बस्फोट केले होते, त्यामध्ये निष्पाप मुंबईकरांचे जीव गेले होते। त्या संपूर्ण प्रकरणानंतर स्वतः दाऊद इब्राहिम हा आत्मसमर्पण करायला तयार होता। मात्र आत्मसमर्पण करण्यासाठी त्यांना करून घेण्यासाठी शरद पवार राजी नव्हते। त्या संदर्भात ही पूर्ण गौप्यस्फोट जो आहे प्रकाश आंबेडकर यांनी केला। त्यामुळे एक पुन्हा निवडणुकीच्या तोंडावरती राजकीय वादळ जे आहे ते निर्माण झालेलं आहे। थोड्याच वेळात प्रकाश आंबेडकर या संदर्भात अधिक माहिती जी आहे ती खुलासा करणार आहेत। अगदी धन्यवाद उदय, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल।